सकाळचे वाजलेले आहे 10:30. इथं ऋग्वेद ऋषांनी ना गाडी पुसून घेतली. आपल्याला जायचं आहे आज लग्न सोहळ्याला. तर मस्त असं पाऊस झालाय पहा संध्याकाळी, आणि गाडीवर पण थोडंसं डाग पडलेले होते, तर ऋग्वेदनी मस्त अशी पुसून घेतली. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत पहा 11:15 आणि आमची सर्व मंडळी झालेली आहे तयार. सकाळपासून आज आहे ना झिम 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 पाऊस चालू आहे, आणि आज जायचं आहे लग्नाला डॉक्टर आदितीच्या. तर त्या दिवशी तुम्हाला मी हळदीचा व्हिडिओ दाखवला होता, आणि रात्री ना तिचं साखरपुडा कुंकाचा कार्यक्रम रात्री झाला 7च्या नंतर, त्यामुळं आम्ही गेलोच नाही, कारण खूप लांब आहे राहुरी. आणि आता आज आहे ना डायरेक्ट आम्ही लग्नाला चाललो आहे. तर सगळ्यांचा लुक पहा, आणि आपल्या ज्योतिबाईचा लुक पहा. नकळतच आमच्या साड्यांचा रंग आहे ना सारखं होऊन जातं बरं का, काही ठरवलेलं पण नसतं आम्ही, तरी पण आपाप सारखं होऊन जातो. तर चला आता सकाळपासून आवर चालली होती, तर सगळ्यांनी थोडा नाश्ता पण केलाय मस्त असा. आणि आज खूप मस्त असं आल्हाददायक वातावरण आहे पहा. पाऊस झालाय ना तर खूपच भारी वाटतंय पहा. पोरांनी गाडी पण पुसली आणि मस्त असं वातावरण झालंय. तर चला जसं जमन तसा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे लग्नाचा. आणि जास्तीत जास्त लग्नाचा व्हिडिओ दाखवण्यापेक्षा आपण आहे ना मस्त असं नेचरच एन्जॉय करणार आहोत. गाडी घेतल्यापासून आता आता पावसाला सुरुवात झाली, तर मस्त असं एन्जॉय करू पहा आपण आता. अरे तर आमच्या अंगणातून गेटमधून गाडी काढायची म्हणल्यावर थोडीशी कसरतच होते पहा. आणि वर काचेवर आहे ना पाण्याचे डाग पडलेले होते, तर श्यामने आता हे पुसायला लावले मला. मुलांचा काय तिथं हात नाही पुरला, तर म्हटलं चला पुसून घ्यावा काचेवरचे हे डाग. तर व्यवस्थित असे पुसून घेतले पहा. आणि आता गाडी काढायला आहे ना रोड जवळ असल्यामुळे एक माणूसच लागतं. सनरूफ ओपन करू आज. सनरूफ ओपन करा आज, भारी मस्त आज. फक्त एवढंच का करीना, पाणी पडलेलं आहे फक्त हे ओपन कर. मागे टेकून बसू पाऊस होता तो सनरूफवर पडलेला. सनरूफला फक्त एवढंच करायचं असतं. शिकवलं नाही अशा वातावरणात फिरायला लय भारी वाटतं ना. आता पाहिजे होतं भंडारदऱ्याला, मागच्या वर्षी काय भारी ट्रिप झाली ना, यंदा पण झाली उन्हात. आणि कळसुबाईला आहे ना उन्हाळ्यात जायला पाहिजे खरं म्हणजे. पावसाळ्यात तिथं लय निसरडे रस्ते आहेत, पावसाळ्यात काय खरं नाही. मला तर चढताच नसतं आलं पावसाळ्यात ना. मला म्हणजे मी तिथंच चढायच्या वेळेस असं इमेजिंग करीत होते, म्हणलं आता जर पाऊस असता तर मी घसरत खाली आले असते. पावसाने घसरणे रस्ते जास्त निसरडे. असं वातावरण झालं का मस्त फिरा वाटतं पहा. आज या लग्न सोहळ्यामध्ये आपल्याला आमच्या सासरची सर्व मंडळी भेटणार आहे पहा. माझ्या जावा, नंदा, भाच्या, भाचे सुना हे सर्व भेटणार आहेत पहा. ऋग्वेद ऋषांगला आहे ना लग्नाला यायचंच नव्हतं बरं का. सकाळी ज्योतीने डब्बा पण केला त्यांचा, पण यांनी काय केलं सकाळी उठल्यावर प्लॅन बदलला. आहे का नाही घरी डबा खाऊन घेतला. आणि असे शान आहे ना पहा, त्यांच्यात असे ना जागा बदलीत राहतात. आम्हाला दोघींना पण पुढे बसून देत नाही. एकाचं झालं का दुसरा बरोबर जागा धरतो. आम्हाला दोघींना मागच बसायला लावते ती. तर आमच्या भागातील पावसाळ्यातील हे सुंदर असे रस्ते आहेत पहा. हिरवेगार असे झाडं आहेत. आणि हा आहे ना मुलांचा शाळेत जाण्याचा रोजचा रस्ता आहे बरं का. खूप सुंदर असा रस्ता आहे हा. तर बघा झाडं हिरवीगार छान असं सर्व.
चुप 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 चुप. तर आपण आता आलेलो आहोत व्यंकटेश लॉन्समध्ये. तर इथं नवरा नवरीचा मोठा फोटो आपल्याला दिसला. आता गाड्यांची पार्किंग आहे, तर पार्किंगला गाडी लावू आणि आपण जाऊ पुढं लॉन्समध्ये. आता असे मोठमोठे लॉन्स तयार झालेले आहे भागाभागात. तर आता खूप असे शाही लग्न सोहळे आपल्याला पाहायला मिळतात. तर आमच्या भागामध्येही अशा पद्धतीने खूप मोठे मोठे असे लॉन्स आहेत पहा. आणि आता सर्व मंडळी इथं बसलेले आहेत. तर ह्या आहेत माझ्या जावा, ननंदबाई आणि भाची. ही आहे भाची. तर ज्योती सर्वांचं दर्शन घेत होती पहा. आणि इथं आहे नवरीची आई, ज्योतीबरोबर बोलत होती. तर आता या लग्न सोहळ्यामध्ये सर्व नातेवाईक भेटत असतात पहा. जे वर्षानुवर्ष फक्त फोनवर बोलतात किंवा आपल्याला वर्षानुवर्ष भेटत नाही, हे सर्व नातेवाईक आपल्याला भेटत असतात लग्न सोहळ्यामध्ये. तर इथं आता आम्ही सगळ्या जावा बसलेलो आहोत. ननंदबाईला घेतलेला आहे मधी. स्टेजवर सुंदर असे गीत चालू होते पहा, मस्त. तर सुंदर असं हे लग्न आता एन्जॉय करा. सगळ्या भेटल्या आज लग्नात. नाही नाही काय तसं काय नाही नाही. तुम्ही आमच्या मध्ये शोभा सुंदरसं मराठवाड्यात वनवगीत खास उपस्थित पाहुणे मंडळींच्या धर्माईश्वर. तर इथं पहा आपल्याला नवरदेव मिरताने दिसतोय घोड्यावर. तर सुंदर असं सोहळा होता पाहण्यासारखा. खूप सुंदर स्टेज सजवलेला आहे आणि खूप सुंदर असा हा सोहळा आहे. तर आता लग्न मंडपामध्ये मोठ्या मोठ्या स्क्रीन लावलेल्या असतात आणि खुर्चीवर बसल्या बसल्या आपल्याला सगळा लग्न सोहळा पाहायला मिळतो. तर तुम्हाला पण मी या मोठ्या स्क्रीनवरच लग्न सोहळा दाखवत आहे पहा. तर इथं नवरदेव नवरी आलेले आहेत मंडपाच्या बाहेर आणि आता ओवाळणी पण झालेली आहे आणि नवरदेव नवरीचा सुंदर अशा पद्धतीने इथं आता वेलकम सुरू आहे. हिंदू धर्मातील लग्न सोहळ्यामध्ये देवतांना आवाहन करून सुंदर अशा पद्धतीने मंगलाष्टकं गायले जातात आणि नवरीची आई, काक्या ह्या सर्व तुळशीला पाणी घालत घालत हा लग्न सोहळा लग्न सोहळा उरकल्यानंतर आम्ही सर्वांनी छान असा एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला पहा आणि नंतर मस्त असं फोटो सेशन केलं. तर चला तुम्हाला दाखवते आता फोटोमध्ये कोण कोण आहे ते. तर या फोटोमध्ये ना ननंदबाई आणि भाचीबाई आहेत पहा आणि या फोटोमध्ये आम्ही चौघी जावा आहोत. तर सुंदर असं लोकेशन होतं, मस्त असे फोटो काढून घेतले. तर इथं आहे भाचे आणि भाची सून आणि आम्ही चौघी जावा आणि या फोटोमध्ये तुम्हाला दिसतील माझ्या पुतण्या आणि जावा जावा आम्ही सगळ्या. आणि या फोटोमध्ये आहे 2 आज्या आणि आम्ही सर्व जावा. तर पावसाचं खूपच वातावरण झालं होतं, त्यामुळं आम्ही नवरी वाट लावण्याच्या भानगडीत पडलो नाही आणि लगेच घरी निघालो पहा. जातानीच ठरलं होतं जातानी उसाचा रस प्यायचा. तर एका ठिकाणी आम्ही इथं रस प्यायला थांबलोय पहा. लग्नावरून घरी चाललोय आता. जाता जाता आता उसाचा रस पितोय. हा घरी चाललोय. हा एकदा उसाचा रस पिला ना बरं वाटतं मस्त पैकी. तर चला तर मैत्रिणींनो, मस्त असं लग्न एन्जॉय केलं पहा. आणि सगळ्यांना आज सगळ्यांचीच गाठ झाली. सगळेच मंडळी आमचे भेटले सासरकडचे माझ्या. मस्त मस्त फोटो सेशन पण केलं आणि मस्त वाटलं. चला.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर तुम्ही कधी आमच्या भागामध्ये आलेले असाल ना तर शिंगणापूर आणि शिर्डी रोडला मस्त असे ऊसाचे असे जागोजागी रसवंती आहे आणि खूप मस्त ओरिजिनल रस इथं मिळतो. तर आम्ही दरवेळेस जाताना येताना इथे रस पितो पहा. तर खूप छान असा रस मिळतो. तुम्ही जर अजून पिलेला नसलात तर नक्की या भागात आल्यावर ना ऊसाचा रस नक्की पिया.